नमस्कार मंडळी, जय अग्रिकोली बर्ड्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज आलू रोल। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो हे चिरलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर, उकडलेला बटाटा, मिरची आणि ब्रेड क्रम। तर सर्वप्रथम इथे आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्यानंतर आपण यात घालणार आहोत चिरलेला कांदा, नंतर आपण यात घालणार आहोत चिरलेली शिमला मिरची। तर सर्व आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण रोल करू तेव्हा रोल तुटणार नाहीत, रोल करायला काय प्रॉब्लेम होणार नाही। तर आता यात आपण घालणार आहोत चिरलेला टोमॅटो घालून झालं, त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चिरलेली मिरची, एक मिरची घेतलेली आहे आपण इथे। तर आता यात आपण घालूयात धना पावडर, मसाला आणि चवीनुसार मीठ। आता आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर हे 1 वाटी घेतलेला आहे। तर याचा तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही करू शकता। तर आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याचे रोल वेगळे असे शेप बनवू आणि मग आपण हे फ्राय करून घेऊया। रोल आणि हार्ट शेपमध्ये आपण बनवलेले आहेत। तर आता आपण इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर आणि ब्रेड क्रम। तर आधी आपण कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये आपण ते बुडवूयात रोल, आणि मग ब्रेड क्रममध्ये सुद्धा आपण बुडवूयात, म्हणजे ब्रेड क्रम लावूयात। पुन्हा आपण तेच बॅटरमध्ये टाकूया आणि बॅटर लावून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याला ब्रेड क्रम लावूया। असे 2 लेयर करायचे आहेत। त्यानंतर आपण तेलामध्ये छान असे फ्राय करूया क्रिस्पी। तर सर्व आपण फ्राय करून घेऊया आणि मग डिश सजवूयात। अशा प्रकारे आपली आतुरता संपलेली आहे आणि आपले व्हेज आलू रोल रेडी झालेले आहेत। तर आपण बड्डे पार्टी, एंगेजमेंट अशा विविध कार्यक्रमांमध्ये आपण जे स्टार्टर्स खातो त्याच्यामधला हा एक प्रकार आपण आज बनवला। तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे। आता जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।